हॅलो, नमस्कार. माझे नाव वीणा रहाणे. मी लाईफ बॅलन्सिंग कोच. आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. या ब्रह्मांडाला, या ब्रह्मांडामधील माता पिता स्वरूप सर्व गुरूंना, तसेच कुलदेवी देवतांना वंदन करू. त्याचप्रमाणे या बुद्धिरूपी गणेशाला, कंठामध्ये विराजमान असणाऱ्या सरस्वतीला व ह्या दोघांसोबत खेळीमेळीने राहणाऱ्या लक्ष्मीला वंदन करून मी आज या व्हिडिओला सुरुवात करत आहे. मी आधीही आपणाला 2 व्हिडिओ पाठवले आहेत. त्यामध्ये मी EFT व होओपोनोपोनो याबद्दल माहिती दिलेली आहे. आज मी आपणाला 7 चक्रांबद्दल माहिती देणार आहे. त्या 7 चक्रांची पूर्ण नावे व स्थान कुठे आहे त्याबद्दल माहिती देणार आहे. आपण सरळ बसल्यानंतर जो आपला पाठीचा कणा असतो, तर शेवटी जे माकड हाड असतं त्या ठिकाणी जे पहिलं चक्र असतं त्याला मूलाधार चक्र असे म्हणतात. त्याच्यानंतर आपली जी बेंबी आहे किंवा नाभी आहे तिच्या 3 बोटं खाली दुसरं चक्र असतं, त्याचं नाव आहे स्वाधिष्ठान चक्र. नंतर आपल्या नाभीच्या वरती 3 बोटे सोडून जो भाग असतो तिथे मूलाधार, स्वाधिष्ठान, नंतर मणिपूर चक्र, तिसरं मणिपूर चक्र. त्याच्यानंतर चौथे चक्र हे आपल्या हृदयाजवळ असते, त्याला अनाहत किंवा हार्ट चक्र म्हणतात. आणि 5वे चक्र आपल्या कंठाजवळ, थ्रोटजवळ जे असते त्याला विशुद्धी चक्र म्हणतात. नंतर 6वे चक्र 2 भुवयांच्या मध्ये, त्याला आज्ञाचक्र म्हणतात. आणि 7वे शेवटचे चक्र वरती आपल्या माथ्यावर जे असते त्याला सहस्त्राकार चक्र म्हणतात. तर आता ह्या 7 चक्रांची नावे लक्षात ठेवायला थोडं अवघड पडतं. सवय झाली की येतं, पण स्टार्टिंगला नाही. तर मी ह्याच्याकरता एक छोटी लाईन किंवा एक छोटं वाक्य बनवलं आहे शॉर्टकटमध्ये, आणि ते मी तुम्हाला सांगते. म्हणजे ते मला सोपं पडलं आहे. जर तुम्हालाही ते आवडलं आणि तुम्ही ते त्याप्रमाणे लक्षात ठेवू शकत असाल तर ठेवू शकता. तर मी ह्याच्याकरता एक ओळ तयार केला आहे की मुलासाठी मणी आण विषू आज्ञासह. आता सगळ्यात खालचे चक्र मूलाधार चक्र. मुलासाठी स्वाधिष्ठान आहे, पण तिथे स्वाधी म्हणण्याच्या ऐवजी मी साठी म्हटलं आहे. मुलासाठी मणी, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर चक्र. आणि चौथं अनाहत चक्र आहे. तर अना म्हणण्याच्या ऐवजी आण, अना. आणि मग 5वे चक्र आहे विशुद्धी चक्र. मग तिथे मी विशू म्हटलं आहे. आता आपण येशू लक्षात ठेवतो तसं विशू लक्षात ठेव. आणि 6वे चक्र आज्ञा, मग तिथे मी आज्ञाच लिहिलं आहे. आणि 7वे चक्र जे सहस्त्राकार आहे तिथे सह म्हटलं आहे. मग मुलासाठी मणी आण विशू आज्ञासह. मुलासाठी मणी आण विशू आज्ञासह. हे 7 चक्रे अशा पद्धतीने ही एक ओळ लक्षात ठेवली तर त्याप्रमाणे तुम्हाला लक्षात येईल. मुला म्हणजे मूलाधार, साठी तर तिथे स्वाधिष्ठान चक्र, मणी मणिपूर चक्र, आणच्या इथे अनाहत चक्र, विशू तर विशुद्धी चक्र, आज्ञा तिथे आज्ञाच येईल, आणि सह आज्ञासह तर सहस्त्राकार चक्र. अशा पद्धतीने मी ते लक्षात ठेवलं आहे. ह्या चक्रांचं आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्व आहे. जसं आपण घरात आल्यानंतर ऊर्जा, एनर्जी, लाईटचं जे महत्त्व आहे तसं आपल्या शरीरामध्ये ह्या 7 चक्रांचं, ह्या 7 ऊर्जांचं महत्त्व आहे. आपण घरामध्ये लाईट, पंखा, AC, फॅन, फ्रीज, TV ह्याला जसं महत्त्व देतो, त्याचप्रमाणे आपल्या शरीरातल्या ह्या 7 चक्रांना किंवा ह्या 7 ऊर्जांना महत्त्व देणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या चक्रांना आपण संतुलित केलं तर आपल्या आयुष्यामध्ये जे आपण आता लहान लहान मुलं पण म्हणतात डिप्रेशन आलं, नर्वसपणा आला, फ्रस्ट्रेशन आलं, अँगर आहे, चिडचिडेपणा, काळजी, ह्या सर्व गोष्टी आपण लहानपणापासूनच जर आपण ह्याचा अभ्यास केला तर आपल्या आयुष्यातनं पूर्णतः काढू शकतो आणि आपलं आयुष्य आपण यशस्वीरित्या जगू शकतो.
आपला कॉन्फिडन्स वाढू शकतो आणि आपल्यामध्येच ती एनर्जी किंवा ऊर्जा आहे की आपला कॉन्फिडन्स बिल्ड करण्याकरता, आपली भीती घालवण्याकरता. तर आपण ह्याच चक्रांना संतुलित करून का नाही आपला कॉन्फिडन्स वाढवावा? तर ह्याप्रमाणे प्रत्येक चक्राचं जे महत्त्व आहे आणि त्याची माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये देणार आहे. आणि सध्या मी अमृता सुरदास ह्या माझ्या मॅडम आहे. मी त्यांच्या लाईफ कोचिंग सिस्टममध्ये मेंबर आहे आणि त्या जे हे नॉलेज देतात आहे त्याच्यामुळे मला आता माझ्या नॉलेजमध्ये पण खूप भर झाली आहे. मला आधी ही चक्रांबद्दल माहीत होती, पण एवढी डिटेलमध्ये नव्हती. तर त्यांनी जो अभ्यास त्यांचा आहे आणि तो सगळ्यांना तो देतात आहे, तर त्यातला थोडा खारीचा वाटा मीही घेऊ शकले तर बरं आहे आणि हे नॉलेज आपणा सर्वांपर्यंत पोहोचवू शकले आणि तुम्हाला जर ते आवडले तर वेल अँड गुड. जर तुम्हाला आता हे माझं सेशन आवडलं तर तुम्ही लाईक आणि शेअर करा आणि ह्या चक्रांबद्दलची ओढ किंवा माहिती मिळवण्याकरता पुढचे माझे व्हिडिओ नक्की बघा. आणि मी आता एक व्हॉट्सअप ग्रुप केला आहे, तर त्याचा मी नंबर देते आहे. तुम्हाला जर काही अडचण वाटली किंवा काही क्वेश्चन विचारायचे असले तर तुम्ही त्या नंबरवर मला विचारू शकता. तर माझा नंबर आहे 9137709219. परत एकदा मी सांगते 9137709219. तर तुम्ही ह्या नंबरवर संपर्क करू शकता आणि सर्व 7ही चक्रांबद्दलची पूर्णतः डिटेलमध्ये माहिती मी पुढच्या सेशनमध्ये सांगणार आहे, तर ती तुम्ही ऐकू शकाल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या 2 ते 3 मित्रांना जरूर पाठवा. धन्यवाद.